Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फडणवीस केंद्रात उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात. पंतप्रधान मोदींची फडणवीसांसोबत याबाबत चर्चा. संजय राऊत यांचा मोठा दावा. केंद्रात कोणी जायचं हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे. फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की नाहीत हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंत यांचा संजय राऊतांवर पलटवार. शरद पवार यांनी भाकरी फिरवली. पवारांकडून पक्षामध्ये महत्त्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच असेल. परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचं तडाखेबंद भाषण. पंतप्रधान मोदींनी देशालाच परिवार मानलं. तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात. पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट. मोदींच्या कार्यशैलीचंही कौतुक. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीत आणल्याचा प्रकार. सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमतासाठी धडपड, सवाल उपस्थित. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. मंदिर विश्वस्थांचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप, तर पत्रामध्ये अर्ध सत्य आहे. सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. मनसे आज पत्रकार परिषदेतून भूमिका मांडणार. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवरती तासाभरानंतर जाळी बसवली. साकीनाकामधील दुर्घटनेनंतरही महापालिकेचा निष्काळजीपणा समोर. स्थानिकांमध्ये संताप. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये चोरट्याचा हात. जाळी चोरीचा प्रयत्न यशस्वी झाल्यानं चोरटा मॅनहोल तसाच ठेवून पसार झाला. नगरसेवक अमेय घोलेंचा आरोप. केंद्राकडून राज्यांना 1 लाख कोटींचं कर वितरण. महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. राज्यात विकास कामांच्या अंमलबजावणीला गती मिळणार. अरविंद केजरीवाल E20 पेट्रोल विरोधात आक्रमक. 2 लाख सह्यांचं पत्र पंतप्रधानांना देणार. मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी भेट देणार. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी अमृतलाल निषाद अटकेत. इमारत दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून 10,000 उकळल्याची माहिती. बेकायदा वसुली प्रकरणी चौकशी केली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोव्हर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावरती आणि CSMT ते सोनाभट्टी मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती. अमेरिकेच्या इडाहोमधील शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार. घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. चकमकीमध्ये हल्लेखोरांचाही मृत्यू. हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट. पुढील तपास सुरू. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेत 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 16 रौप्य, 8 कांस्य पदक. भारताने पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर आपलं नाव कोरलं. संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक आणि दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ. फुलांच्या सजावटीनं बाप्पाचं दरबार सजलं. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.